नमस्कार, पालिका बाजार मध्ये आपलं स्वागत. अनालायझरच्या वतीनं आपण पालिका बाजार नावाचा विशेष कार्यक्रम घेऊन येतो आहोत. आपल्या सोबत आहेत श्री मल्टीमीडिया रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडचे एक प्रमुख अभ्यासक रिसर्चर श्रीकांत देशपांडे. यानंतर सुनील देशपांडे सुद्धा आपल्या सोबत पुढच्या काही भागांमध्ये जोडले जाणार आहेत, जे हे सगळं श्री मल्टीमीडिया रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड चालवतात. श्री मल्टीमीडिया आणि अनालायझर अशा संयुक्त विद्यमानं आपण ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. खूप सर्वेनंतर, खूप अभ्यासानंतर श्री मल्टीमीडियाला जे काही समजलेलं आहे, आकलन झालेलं आहे, ते थेट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. श्रीकांतजी, स्वागत आहे आपलं. आता पुढच्या भागामध्ये सुनीलजी कदाचित आपल्यासोबत जोडले जातील आणि मग अधिक रंगतदार, अधिक खुलासेवार बोलत जाऊ. मी श्रीकांतजी हा शब्द अगदी सुरुवातीला उच्चारतोय कारण ते आमच्यासाठी कांतराव आहेत, म्हणून बहुतेक वेळेला त्यांचा उल्लेख कांतराव असा येईल तेव्हा तुम्ही दोन व्यक्तिमत्व बसलेत का असं समजू नका, कारण पुढे बोलताना कांतराव असंच मी त्यांना संबोधणार आहे. आपल्यासाठीही ते कांतरावच ठरवत, इतकी चांगली सलगी आपली होवो अशी साधी सरळ अपेक्षा आहे. सगळ्या या पालिकांचा रणसंग्राम, पालिका बाजार. आता पालिका बाजार हे नाव का दिलं असं वाटत असेल सगळ्यांना? मलाही प्रश्न तोच पडला होता की आपण पालिका बाजार हे नाव का दिलं. निवडणुकांचा संग्राम मुळातच हा एक बाजार असतो आणि हा सगळ्या पालिकांचा बाजार आता भरणार आहे. यात खरेदी विक्री होणार आहे, मतदारांची होणार आहे की नाही माहीत नाही, पण नगरसेवकांची खरेदी विक्री मात्र नेहमीच घडत असते आणि हे नगरसेवक मतदारांची खरेदी विक्री करत असतात. त्यामुळं पालिका बाजार हा शब्द मला जरा बरा वाटला, म्हणून आपण तो पालिका बाजार आणि त्या बाजारातली सगळी जी काही साठेमारी चालत असते ती आपल्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट मला आपल्याला माहिती म्हणून सांगायची आहे. महाराष्ट्रामध्ये 27 महानगरपालिका एकूण आहेत. बाकीचा इतिहास आपण नंतर बघणार आहोत. राज्यात 27 महानगरपालिका आहेत आणि त्या विभागनिहाय कशा कशा आहेत ते आपल्याला आधी समजून घ्यायचं आहे आणि मग निवडणुकांच्या मुद्द्यांकडे आपण जाऊया. राज्यात एकूण 27 महानगरपालिका आहेत. त्यात मराठवाड्यामध्ये तुम्हाला 5 मनपा दिसतील. औरंगाबाद जी सगळ्यात जुनी महानगरपालिका आहे, त्यानंतर नांदेड वाघाळा महानगरपालिका, परभणी आणि लातूर. माफ करा, मी मगाशी बोलताना 5 म्हणालो होतो. मराठवाड्यामध्ये 4 महानगरपालिका आहेत. विदर्भाची संख्या मला वाटतं कांतरावनी सांगावी. विदर्भात काय स्थिती आहे नगरपालिकांची? विदर्भामध्ये एकूण 4 महानगरपालिका आहेत. तर त्याच्यामध्ये नागपूर ही सगळ्यात मोठी आणि जुनी महानगरपालिका आहे. या व्यतिरिक्त चंद्रपूर ही नव्यानं आत्ता स्थापन झालेली महापालिका, जिची महापालिका म्हणून पहिली निवडणूक 5 वर्षापूर्वी पार पडली. या व्यतिरिक्त अकोला आणि अमरावती या 2 त्या महापालिका आहे. म्हणजे एकूण 4 महापालिका ज्या आहेत त्या विदर्भामध्ये आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही संख्या जराशी जास्त जाते आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवाडा एकच आहे. म्हणजे नावं 3 दिसत असेल तरी एकच आहे. सोलापूरची 1, कोल्हापूरची 1, सांगली, मिरज, कुपवाडा तिसरी, पिंपरी चिंचवड आणि पुणे अशा एका विभागात 5 महानगरपालिका आहेत. त्यातल्या पुणे, पिंपरी चिंचवड या तगड्या महानगरपालिका म्हणून ओळखल्या जातात. कोल्हापूर ही जुनी आहे पण तेवढी तुलनेत मोठी नाही आहे. सोलापूर ही बऱ्यापैकी मोठी असलेली पण फारशी सधन नसलेली महानगरपालिका आहे आणि सांगली, मिरज, कुपवाडा ही नव्याने एकत्रित झालेली महानगरपालिका आहे. उत्तर महाराष्ट्रातली स्थिती आपल्याला कांतराव सांगतील. उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी महापालिका जी आहे ती नाशिक महानगरपालिका आहे. त्या खालोखाल उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, मालेगाव, धुळे या महापालिकांचा जो समावेश तर अशा 5 महापालिका ज्या आहेत ते उत्तर महाराष्ट्र विभागामध्ये आहेत. त्यातली नाशिक ही सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे. सगळ्या महानगरपालिकांसाठीचा मुंबई विभाग जो आहे, ज्याला आपण कोकण मुंबई असा विभाग म्हणतो, तो सर्वात मोठा आहे. आणि महानगरपालिकांची महाराणी जिला आपण म्हणूया ती याच विभागामध्ये येते. BMC, ज्याला इंग्रजीतलं नाव मराठीत सुद्धा ते रूढ झालेलं आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका. तर जी बृहन्मुंबई महानगरपालिका जिचा अर्थसंकल्पच राज्याच्या बरोबरीचा असतो, 1-2 राज्यांच्या. बघितलं तर ईशान्येकडची जी राज्य आहेत छोटी छोटी, त्याच्यामध्ये मिझोराम आहे, आसाम, मिझोराम आहे, नागालँड आहे. या राज्यांच्या एकूण अर्थसंकल्पापेक्षा मोठा अर्थसंकल्प हा मुंबईच्या एकट्या मुंबई महानगरपालिकेचा. त्यामुळे सत्ता कोणाची, ह्या महाराणी कोणाच्या ताब्यात, म्हणजे मुंबईची म्हणजे महानगरपालिकांची महाराणी ज्याच्या ताब्यात ना तो राजकारणाचा महाराजा ठरत असतो. कोकण विभागातली नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार, मीरा भाईंदर,
उल्हासनगर आणि भिवंडी निजामपूर अशा सर्वात मोठ्या महानगरपालिका या कोकण विभागामध्ये येतात. पण हा कोकणावर अन्याय होईल, या सगळ्या एकट्या मुंबईच्या परिसरातच येतात. बरोबर. त्यामुळे नाव फक्त कोकण विभाग असं येतं, पण सगळा हा परिसर एकट्या मुंबईचा आहे. बरोबर. महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक सूत्र मला आधी तुम्हाला सांगायचं आहे आणि मग आपण या महानगरपालिकांचा विचार का करतोय हे तुम्हाला नीटसं लक्षात येईल. एकट्या मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर किंवा ज्या आपण मुंबईच्या आसपासच्या 8 महानगरपालिका बघतोय त्यातल्या विधानसभांच्या जागाची संख्या किती आहे? बघा, यापैकी सगळ्यात जास्त जर आपण बघितलं तर मुंबई, बृहन्मुंबई महानगरपालिका जी आहे तिथे 36 विधानसभा मतदारसंघ येतात. एकट्या बृहन्मुंबई 227 वॉर्ड मुंबईमध्ये आहे हां. आणि त्यामध्ये 36 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्याच्या पाठोपाठ ठाण्याचा जर आपण विचार केला, ठाणे मनपाचा, तर ठाणे मनपामध्ये म्हणजे पालघर जिल्ह्याचं ठाण्यातून विभाजन होण्यापूर्वी ठाणे महापालिकेमध्ये जे आहे तर 132 जागा होत्या आणि 132 जागा या नगरपालिकेच्या आहेत. पण 24 विधानसभा मतदारसंघ 24 आणि 36 असं ते गणित होईल. म्हणजे त्यातल्या 6 नंतर पालघर नव्यानं निर्माण झाल्यानंतर ठाण्यातून त्या पालघरमध्ये गेल्या. त्यामुळे आता 18 जागा शिल्लक आहे. पण आपण जर ते एकत्रित कन्सिडर केलं तर शहरी भाग नाही असं 18 धरूया आपण. तर त्या 36 विधानसभा मतदारसंघ या व्यतिरिक्त हे 18 विधानसभा मतदारसंघ, त्याच्याबरोबर उल्हासनगर हा एक मतदारसंघ आहे, मीरा भाईंदर आहे, पनवेल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की पनवेल विधानसभा ही 5.5 लाख मतदारसंख्या असलेली विधानसभा आहे. सगळ्यात मोठी राज्यातली विधानसभा आहे आणि अपेक्षित असं आहे की जेव्हा 2027 ला पुनर्रचना होईल तेव्हा पनवेल विधानसभा मतदारसंघाला 2 भागामध्ये विभाजित करावं लागेल. तर अशी परिस्थिती आहे. म्हणजे मुंबईमधून आणि रिजनमधून 90च्या आसपास जागा आणि उर्वरित महानगरपालिकांच्या मधून तुम्हाला कमीत कमी 50 जागा तरी अशा आहेत ज्या लढाव्या लागतील. म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबादच्या 3, कोल्हापूरच्या 2-3, सोलापूरच्या 2, बरोबर, पुण्याच्या 8 असं सगळं गृहीत धरलं तरी सगळ्या महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये तुम्हाला 50 जागा सापडतात सहज. म्हणजे 90 त्या अधिक 50 म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अर्ध्या इतकी संख्या बरोबर या महानगरपालिकेच्या क्षेत्रातून आहे. म्हणूनच या निवडणुकांचा पालिका बाजार काय होतो आहे हे बघणं आवश्यक आहे. इथे जो राजा तो विधानसभेतही राजा अशी स्थिती असते. त्यामुळं अर्ध्या क्षेत्राला विभागणाऱ्या पालिकांची सध्याची स्थिती काय आहे आणि उद्याची स्थिती काय असू शकेल याबाबतची चर्चा आपल्याला करावी लागणार आहे. तुर्तास 27चा विचार आपण करत नाही आहेत आता, म्हणजे खूप डोईजड होऊ नये यासाठी. बरोबर. तुर्तास 5चाच विचार आपण करूया आणि मग टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया की पहिल्यांदा 5 जिथे प्रशासकीय कारभार चालू आहे बरोबर तिथे काय स्थिती असेल. पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी प्रशासकीय कारभार असलेल्या मनपाच्या कोणकोणत्या मनपा आहेत ते ग्राफिक्समधून तुम्ही बघा. औरंगाबाद, कोल्हापूर, वसई विरार, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या महानगरपालिका जिथे प्रशासकीय कारभार आहे. सगळ्यात आधी पहिल्यांदा आम्ही औरंगाबादमध्ये आहोत म्हणून औरंगाबादची स्थिती तुमच्या नजरेखालून गेली पाहिजे. यासाठी आत्ता औरंगाबादच्या विसर्जित झालेल्या मनपामध्ये परिस्थिती काय आहे, कशा प्रकारची तिथे संख्या आहे हे आपल्याला बघावं लागेल. मला वाटतं कांतरावांना ती माहिती अगदी आता मुखोद्गत आहे. इतक्या वेळेला त्यांनी या महानगरपालिकांचा सर्वे केलेला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पाहिलेला आहे. कांतराव, औरंगाबादचं पक्षीय बलाबल काय आहे असं आपल्याला वाटतं आता काय आहे? औरंगाबाद मनपामध्ये एकूण 115 जागा आहेत. नवीन वॉर्ड रचना जी होती, जी 2016 मध्ये सरकारने आदेश काढला होता की जी बहुपद्धतीची वॉर्ड रचना होती की ज्यामध्ये अ, ब, क, ड असे प्रभाग पडत होते. एक प्रभाग आणि अ, ब, क, ड असं होतं. पण औरंगाबाद मनपाची निवडणूक ही त्या अध्यादेशापूर्वी झाली. त्यामुळे तिथे एक प्रभाग एक नगरसेवक अशा पद्धतीने ही निवडणूक झाली आणि म्हणून 115 जागा आणि 115च नगरसेवक जे आहेत औरंगाबाद मनपामध्ये आहेत. त्यामध्ये आत्ता जर पक्षीय बलाबल किती आहे याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 115पैकी 28 शिवसेना या शिवसेनेच्या जागा आहेत. याच्या व्यतिरिक्त 27 जागा ज्या आहेत त्या MIM पक्षाच्या आहेत. भाजपाकडे 22 जागा आहेत.
त्यानंतर काँग्रेसकडे 10 जागा आहेत, राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 जागा आहेत, बसपाकडे 2 जागा आहेत आणि या व्यतिरिक्त अपक्ष आणि इतर जे आहेत 16 येतील मग. तर 16च्या आसपास ही संख्या आहे. असे 115 जागा ज्या आहेत तर त्या औरंगाबाद महापालिकेमध्ये मागच्या वेळेला पक्षीय बलाबल होतं. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की औरंगाबादमध्ये आता एक सदस्यीय प्रभाग रचना जाऊन आता बहुसदस्यीय प्रभाग रचना आलेली आहे आणि यामध्ये आत्ता शिवसेनेकडं सर्वात मोठा असलेला पक्ष आणि शिवसेनेचा कट्टर विरोधक असलेला पक्ष, या दोघांच्या मध्ये जो एक मूलभूत फरक आहे तो फरक असा आहे की इथे 28 आणि 27 एवढाच छोटा मार्जिन आहे. बरोबर. म्हणजे अगदी मुस्लिम बहुसंख्याक पक्ष MIMनी खूप मोठ्या जागा इथे मिळवलेल्या आहेत आणि उद्याच्या निवडणुकीत सुद्धा अशीच स्थिती, असाच धोका राहू शकतो. MIM इथे आपला चमत्कार दाखवू शकतो. बहुसदस्यीय प्रभाग रचनेमध्ये मात्र काही बदल होईल का यावर देखील आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. काँग्रेसची 10 ही स्थिती खूपच वाईट म्हणावी आहे. लागेल, अगदी. कारण एक काळ सत्ताधीश असलेल्या काँग्रेसला काँग्रेस सत्तेवरून खाली यावं लागलं. त्याचं कारण दलित आणि मुस्लिम मतं काँग्रेसपासून दुरावली हेच आहे, बाकी कुठलं बरोबर. कारण असू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अधिकच दयनीय आहे. औरंगाबाद शहरानं राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही साथ दिलेली नाही. म्हणजे शरद पवारांच्या एकदा विसर्जनाच्या सभेनंतर जी काही घसरण चालू झालेली आहे, म्हणजे बरोबर. पवारांच्या विचारधारेच्या माणसांची, ती 3 वर येऊन थांबलेली आहे. भाजपा 22 संख्या घेऊन आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शिवसेना आणि भाजपा हे या निवडणुकीत एकत्र, मागच्या निवडणुकीमध्ये 2015ला त्यांनी एकत्र निवडणूक लढवलेली होती. आता ते वेगवेगळे लढवणार आहेत. लढणार आहेत. बरोबर. भाजपची शक्ती औरंगाबादमध्ये आहे का, ती कितपत आहे, ती कशी आहे, हे पण नीट तपासलं पाहिजे. संघटन म्हणून भाजप या शक्तीपेक्षा सुद्धा मला एक गोष्ट जाणवते आहे की भाजपच्या नेत्यांचं व्यक्तिगत बळ वार्डामध्ये आहे आणि बरोबर. तेवढी विजयी होण्याची, म्हणजे मला वाटतं याला तुम्ही मी सहमत आहे. करेक्ट करा. नाही, मी हां. सहमत आहे की भाजपाकडे पक्ष म्हणून समजा त्यांचं संघटन गेल्या 20-25 वर्षामध्ये त्यांना फारसं वाढवता आलं नाही, पण तरीही भाजपाकडे असे काही कार्यकर्ते आहेत वार्डात की जे स्वबळावर निवडून येण्याची जी आहे ती क्षमता ठेवू शकतात. मला पद्धतीची भागवत कराडांच्या आणि त्या भाजपनं केंद्रात घेतलेल्या नेत्यांच्या बाबतीत काही मला म्हणायचं आहे की ही शक्ती भाजपला औरंगाबाद मनपामध्ये उपयोगी ठरेल असं वाटतंय आपल्याला. मला असं वाटतं की नक्कीच त्याचा फरक पडेल आणि याचं कारण असं आहे की भागवत कराड यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपद आलेलं आहे आणि स्वाभाविक आहे की जेव्हा केंद्रीय मंत्रिपद असतं तर तेव्हा तुम्ही सत्तेचा उपयोग जो आहे तो निश्चितच त्या शहराच्या विकासासाठी किंवा त्या एखाद्या वॉर्डाच्या पर्टिक्युलर विकासासाठी किंवा विकास निधी आणून काही योजना मार्गी लावण्यासाठी तुम्ही करू शकता. तर मला असं वाटतं की फरक पडेल आणि भागवत कराडांचा चेहरा नेता म्हणून वापरणे, शहराचा एक नेता म्हणून वापरणे आणि त्याच्या आधारावर निवडणूक लढवणे, ही भाजपची खेळी यशस्वी ठरू शकेल. भाजपला OBC चेहरा जो आहे तो शहरात असा ज्याला मजबूत म्हणता येईल असा भाजपकडे नव्हता. मला असं वाटतं की भागवत कराडांच्या रूपानं ती जी कमी भाजपाकडे होती ती कमी भरून काढण्याचा प्रयत्न भाजप या निवडणुकीमध्ये अतुल सावे. करेल. अतुल सावे आहेच, परंतु अतुल सावेंपेक्षाही भाजपला आत्ता केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री या नात्याने भागवत कराडांचा चेहरा जास्त उपयोगी ठरेल अशी परिस्थिती आहे. चला, भाजपला यश मिळणार, किती मिळणार, काय मिळणार, या बहुसदस्यीय प्रभागाचा फटका कसा बसेल, काँग्रेसची स्थिती काय राहील, महाविकास आघाडी होऊ शकेल का, झाली तर ती कितपत यशस्वी ठरेल, दलित मुस्लिम वोट पुन्हा विभागतील की काँग्रेस राष्ट्रवादीकडे जातील, शिवसेना सोबत आल्यामुळं मुसलमान मत मिळायला अडचण होईल का, असे अनेक प्रश्न औरंगाबादच्या निवडणुकीमध्ये आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न तो आहे की जोपर्यंत कोर्टातली केस हटत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग तारखा घोषित करणार आहे. बरोबर. कारण एकूणच प्रभाग रचनेवरती जो आक्षेप घेतलेला आहे त्यामुळे औरंगाबादची निवडणूक अजूनही अधांतरी स्थितीमध्ये आहे. औरंगाबादच्या जरा पुढे सरकूया, उगे असं नको व्हायला की आपल्या गावात जास्त घुटमळलो आपण. त्यानंतरचं आहे ते म्हणजे कोल्हापूर, अंबाबाईचं गाव. अंबाबाईच्या गावात अंबाबाई आता कोणाला पावणार हा मोठा प्रश्न आहे. तिथे तारा राणी आघाडी सगळ्यात मोठा वर्चस्व ठेवून असते.
म्हणजे बरोबर तिथे आहे. बऱ्यापैकी प्रभाव ठेवून असते आणि पाठोपाठ अन्य पक्षांना देखील आपापल्या क्षमतेप्रमाणे जागा मिळत असतात. आता या कोल्हापूरमधली पक्षीय स्थिती मी तुम्हाला सांगतो. कांतराव, मी चुकलो तर मला दुरुस्त करतील. बिलकुल. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशा सगळ्यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तो तिथे काँग्रेसच. 27 जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, ज्याला 15 जागा मिळालेल्या आहेत. आणि तारा राणी आघाडी इथे दुसऱ्या क्रमांकावर आहे खरं तर, पण ही आघाडी आहे म्हणून आपण पक्षाला म्हणालो. तारा राणी आघाडीला जवळपास 19 जागा इथे मिळालेल्या आहेत. अपक्ष आणि इतर 3 आहेत. भाजप इथे चांगल्या स्थितीमध्ये आहे, 13 जागा भाजपकडे आहेत आणि युती असताना शिवसेनेकडे 4 जागा आहेत. म्हणजे शिवसेना 4, काँग्रेस 27, राष्ट्रवादी काँग्रेस 15, तारा राणी आघाडी 19. भाजप आणि तारा राणी आघाडीने मधल्या काळात सत्तेचं चक्र बदलण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर. चंद्रकांत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं मूळ गाव आहे, आता ते कोथरूडमध्ये आले असतील तरीही कोल्हापूर त्यांचं मूळ गाव आहे. जसं भागवत कराडांचा फायदा होईल असं आपण म्हणालो होतो, तसा चंद्रकांत पाटलांच्या आता अध्यक्षपदाचा फायदा, कारण त्यावेळी कधी अध्यक्ष नव्हते, बरोबर. आता अध्यक्षपदाचा फायदा काही होऊ शकेल का तिथे भाजपला, की भाजपला अजूनही त्याच जुन्या स्थितीमध्ये राहावं लागेल? मला असं वाटतं की आत्ता भाजपकडे चंद्रकांतदादा पाटलांच्या बरोबरीनेच मुन्ना महाडिकांसारखा एक मोठा चेहरा जो आहे, माजी खासदार असलेले मुन्ना महाडिक हे भाजपात आले आहे आणि आता त्यांना प्रदेश उपाध्यक्ष केलेलं आहे. तर त्यांचा एक मोठा वर्चस्व तारा राणी आघाडीच्या माध्यमातून ते ठेवत होते. याआधी कोल्हापुरामध्ये या पंचवार्षिक निवडणुकीच्या आधीपर्यंत तारा राणी आघाडीचंच वर्चस्व जे आहे, म्हणजे महादेवराव महाडिक जे आहेत त्यांचं वर्चस्व कोल्हापूरमध्ये असायचं आणि तारा राणी म्हणेल तोच उमेदवार विजयी व्हायचा किंवा महापौर तारा राणीचा असायचा. यावेळेला तारा राणी आघाडी जी आहे ती भाजपासोबत निवडणूक लढणार आहे. आणि मला असं वाटतं की चंद्रकांतदादा पाटलांच्या बरोबरीने मुन्ना महाडिक हे त्यांच्यासोबत आलेले आहेत. त्याचा काही प्रमाणामध्ये फायदा भाजपाला होऊ शकतो कोल्हापूरमध्ये. हां, परंतु तरीही परिस्थिती आत्ता जी आहे तर त्याच्याबद्दल निश्चित भाष्य करणं थोडंसं घाईचं ठरेल, पण भाजपाला काही प्रमाणात तिथे फायदा होऊ शकतो. वसई विरार, मुंबईजवळची विरार का छोकरा आपल्या सगळ्यांना ओळखतो जवळ, पण त्याची ओळख ती नाही राहिलेली आता. वसई विरार ही कोणत्याही पक्षापेक्षा याला सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ती ह्याला महत्त्व देते, व्यक्तीच्या प्रभावाला, त्या स्थानिक संदर्भांना खूप महत्त्व देते. कारण 115 जागा असलेल्या या मनपामध्ये अपक्ष असलेल्या वेगळ्या आघाडीला म्हणजे बहुजन विकास आघाडीला बरोबर 106 जागा या मनपात मिळालेल्या आहेत. पक्षीय बलाबल बघितलं तर कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली असं म्हणायची वेळ येते. म्हणजे कसं कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली असं म्हणण्याची वेळ येते, कारण इथं उलटं झालं आहे. पक्ष राजा असतो आणि स्थानिक आघाड्या छोटे छोटे रोल निभावत असतात. बहुजन विकास आघाडीला 106, अपक्ष 3, भाजप 1 आणि शिवसेना 5, बाकी पक्ष 7 अशी स्थिती वसई विरारमधली आहे. कारण ही फारच वेगळी आणि विचित्र स्थिती आहे. म्हणजे बाकी राष्ट्रीय पक्षांचं आणि प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व आहे की नाही असं वाटावे अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी डब्बा गुल झालाय, शिवसेना डब्बा गुल आहे, भाजप एकुलता एक घेऊन एक हाती सत्ता मनसेसारखी राबवतो आहे त्या तिथे. आता इथे हा जो वसई विरारचा भाग आहे ज्यांचा प्रभाव आहे त्यांचा प्रभाव कायम राहील की आता काही बदल होईल असं वाटतं? वसई विरारमध्ये 2 मतदारसंघ येतात विधानसभेचे, नालासोपारा आणि वसई विरार. तर अशी परिस्थिती आहे की हितेंद्र ठाकूर जे ठरवतील किंवा त्यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर जे ठरवतील तर त्याप्रमाणे तिथलं राजकारण तिथे वळत असतं. तिथे कुठलाही पक्ष किंवा कुठलाही उमेदवार हा फार महत्त्वाचा नसतो. तिथे आमच्या असं लक्षात आलं की तुम्ही ज्या प्रभागात राहता तिथे तुम्हाला उमेदवारी न मिळता तुम्हाला 3ऱ्याच प्रभागात जे आहे बहुजन विकास आघाडीनं उमेदवार म्हणून पाठवलं आणि तुम्ही मोठ्या मताधिक्यानं अगदी एकतर्फी निवडून आलात. केवळ तुम्ही बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आहात म्हणून तुमचा त्या प्रभागाशी कधीही संबंध नव्हता, काही नव्हता. आणि असं असताना सुद्धा मोठ्या संख्येने उमेदवार निवडून आले. 106 पैकी किमान 70 ते 80 उमेदवार असे आहेत की जे त्या प्रभागाचे रहिवासी नाहीत, त्यांचा संबंध नाही, तरी ते निवडून आले. आणि याला एकमेव कारण म्हणजे हितेंद्र ठाकूर यांचा जो वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेला जो प्रभाव आहे त्याच्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतात. आणि आगामी काळात फार फरक त्याच्यामध्ये पडेल
असं आत्ता कुठलंही चित्र दिसून येत नाही. म्हणजे वसई विरार अजूनही स्थानिक संदर्भांना जास्त महत्व देईल महत्त्व असं देते. वाटतंय. अगदी बरोबर. का भाजपने जी माणसं वाढवली ती काही फारशी फरक पडण्याची शक्यता तुम्हाला दिसत नाहीये तिथे. म्हणजे मुंबईतले मंत्री वाढवलेत त्याच्यामुळं कपिल पाटलांचा काही फरक पडेल, आगरी समाजाचा काही फरक पडेल? नाही, आगरी समाजाचा पाठिंबा जो आहे तिथल्या तर तो साधारणपणे हितेंद्र ठाकूर यांच्या पाठीशी आहे असं आत्ताचं चित्र आहे. तर त्याच्यामुळे तिथे अन्य पक्षांना फारशी संधी जी आहे ती मनपाच्या निवडणुकीत दिसत नाही. विधानसभांच्या वेळेला किंवा लोकसभेच्या वेळेला हे गणित थोडंसं काही वेगळं असू शकतं. म्हणजे ते त्या परिस्थितीनुसार असू शकतं. लोकसभेच्या वेळेला भाजपाला आघाडी होती, पण विधानसभेच्या वेळेला दोन्ही जागा ज्या आहे वसई विरार आणि नालासोपारा या दोन्ही ठिकाणी बहुजन विकास आघाडीनं त्या जागा जिंकल्या. म्हणजे अनुक्रमे क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर हे वसई विरार आणि नालासोपारामधून विजयी झाले. आता उर्वरित मनपाच्या उरतात आपल्या तिथे स्थिती कशी असेल? म्हणजे ज्या आपल्या ह्याच्या होत्या आता आपले 3 तर आपण बघितलेत, वसई विरार झालंय, कोल्हापूर झालंय, औरंगाबाद झालंय, त्यानंतर आता आपण कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई ह्या 2 मनपा उरतात. दोन्ही खूप महत्त्वाच्या आहेत, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई. मला वाटतं वेळ खूप होतोय, आपण यावरती अधिक चर्चा पुढच्या भागामध्ये सविस्तरपणे करूया. या दोन्हीही मनपाचा विचार आपण करणार आहोतच. पुढचा भाग आहे श्री मल्टीमीडिया रिसर्च सोबत आपण आहोतच, कांतराव सोबत आहे, सुनील देशपांडे सोबत असतील. मला या श्री मल्टीमीडिया रिसर्चचा एक अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. यांनी व्यक्त केलेले अंदाज, आता अशी मार्केटिंग करू नये, एखाद्या सर्वे कंपनीची तर मार्केटिंग अशी करूच नये, पण यांनी व्यक्त केलेले अंदाज बहुतेक वेळेला चुकलेले नाही आहेत, ते परफेक्ट आहेत. इतकं चांगलं त्यांचं काम चालू असतं आणि तेच अंदाज, तीच मतं घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय. बघत रहा बाजार पालिकांचा रोज अॅनालायझरवर.